पाहता लोचनी लोचनी रूप पाहता
कंठी धरिला कृष्ण धरिला कृष्ण धरिला
धरिला कृष्ण मनी मनी कंठी धरिला कृष्ण मनी मनी धरिला कृष्ण मनी प्रकाश काला
म म म ग रे ग म ग रे ग रे सा नि रे ग म म म ग ग म ध ध ध म ध म ध ग म ग म ध म ध नि ध सा नि ध नि ध ध नि ध नि ध नि ध म ध म ग म ग रे सा वैष्णवनी वैष्णवनी
कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान जगद्गुरु तुकाराम सद्गुरु भगवान बाबा सद्गुरु भीमसिंह महाराज राजा हरिचंद्र भगवान विठाला 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 कुंडली कमरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर गोपाल कृष्ण भगवान जगद्गुरु कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल
जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम सरस्वती माते मज द्यावी स्मृती येतो काकुलती तुझ लागी आपुल्या बाळासी धरी आता हाती न करी फजती जनामध्ये मंगल भवना व्यास भुजतन बुधाई सीताराम चरित अति पावन मधुर सुरस अनु मतिमन भावन सीताराम चरित अति पावन सिया राम जय जय राम श्री राम जय जय राम कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम पंचकृषीचं भाग्य महाराज की असं स्थान हे आपल्या परिसरामध्ये पण काय असतं माहितीये का जिथं पिकतं ना तिथं विकत नसतं हा गावामध्ये जर एखादा मोठा माणूस असेल ना तर त्याची किंमत आपल्याला कळत नसते त्याची किंमत कळते पण केव्हा तो गेल्यावर संताच्या भाषेत सांगू का अरे जित्या नाही अन्न मिळेल एका अभंगामध्ये संत सांगतात अरे जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान जिवंत असताना माणसाला अन्न देत नाही पण तोच माणूस जर मेला तर त्याच्या नावाने गुलाबजाम करतात संत सांगतात काय फायदा आहे अरे जिवंत असताना त्याची किंमत कळाली पाहिजे पण या समाजामध्ये अशी माणसं आम्ही पाहतो जिवंत असताना त्यांना त्या माणसाची किंमत कळत नाही तो माणूस गेल्यानंतर बॅनर लावतात काय फायदा आहे महाराज म्हणून तुकोबाराय असो ज्ञानोबाराय असो भगवान बाबा असो ते हयात असताना त्यांची किंमत समाजाला कळाली नाही आणि नंतर काय फायदा आहे महाराज म्हणून माणसाची माणसाला किंमत ही जिवंत असताना कळाली पाहिजे म्हणून आपलं या परिसराचं भाग्य आहे की असं जागृत देवस्थान या ठिकाणी आणि यांचा इतिहास तुम्हाला माहिती असेल यांच्या पाठीमागे परीक्षा घेण्याकरता जे आले ते म्हणजे महर्षी विश्वामित्र मी मगाशी सांगितलं की माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे आणि अशा विश्वामित्राचं पवित्र असं ठिकाण इथून जवळच जे समोर मंदिर दिसतंय ना त्या ठिकाणी महाराज अशा मंदिराचं जतन करणं हे आपलं कर्तव्य असतं महाराज पांडुरंग असेल संत असतील साधू असतील यांचे मंदिर बांधणं त्याचं जतन करणं हे आपलं कर्तव्य असतं म्हणून आपल्या या परिसराचं भाग्य आहे की असे मोठमोठे स्थान आपल्या या परिसरामध्ये भरत नरदेह प्राप्ती
येतो परम भाग्याची संपत्ती. आपलं भाग्य की अशा परिसरामध्ये, अशा मातीमध्ये आपला जन्म झालेला आहे. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबरांच्या चरणी, श्री संत भगवान बाबा यांच्या चरणी समर्पित करायची आणि शिवेला पूर्णविराम द्यायचा. ज्ञानेश्वर मने भूमंडळे अंगे बळे विरगावे व्हावी माझी आज पंढरीचा वार करी संत संग सर्व पंढरीचा वार करी चंद्रभागेश पंढरीचा वार करी मागणे देख तुझ प्रति आहे या मंडळाशी निर्विहेची मज दे आता उतारत होई या सत्ताशी निर्विहेची मज दे ज्ञानदेव हरिचंद्र भगवान की भगवान बाबा की आपल्याला वाढ करते वेळेस भेदभाव करू नका. प्रत्येकाला सर्व समान वाढ करा. कृपया भरपूर वाढ करा, व्यवस्थित वाढ करा.
जेणेकरून ज्या ठिकाणी भाविक एखादं कोणी राहील असे या मंडळांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे. कोणीही जागेवरून उठायचं नाही. ज्या महिलांना प्रसाद आलाय त्या महिलांनी आपण प्रसाद घेऊ.